रोटेशनल डायनामिक्स हा आपला फर्स्ट चॅप्टर आहे. आपण आता सुरुवात करतोय. ह्या चॅप्टरचं वेटेज किती आहे बेटा? विथ ऑप्शन 7, विदाउट ऑप्शन 5. 5 मार्कांचा आपला चॅप्टर आहे. कम्प्लिटली थिअरी प्लस न्यूमरिकल्स विथ ऑप्शन 7. पहा आता काय काय शिकणार बेटा चॅप्टरमध्ये आपण. पहिले इंट्रो करू आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन आपण शिकू. त्याच्यानंतर तिची ॲप्लिकेशन शिकणार आपण सर्क्युलरची. ठीक आहे, 3 ॲप्लिकेशन करू. नंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज ॲनालॉगस क्वांटिटी, रेडियस ऑफ. ॲटलिस्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण हे फर्स्ट, सेकंड, थर्ड थोडंसं अवकाश आहे. माझं 4थं टार्गेट होतं, पण निदान आपण हे 3 कोणा टॉपिक कव्हर करू. ठीक आहे. मग नंतर पॅरलल ॲक्सिस थेरम वगैरे वगैरे हे सगळं कंटेंट आहे. शेवटी रुलिंग मोशन. गेटिंग? ठीक आहे. काय दिसतं बेटा? पिरियोडिक मोशन, बेसिकली रिव्होल्यूशन ऑफ द ऑब्जेक्ट. काल आपण हे डिस्कस केलं होतं, परत एकदा सांगतो. काय डिफरन्स दिसतोय दोघांमध्ये तुम्हाला? केपलर काकांनी लॉ शोधले होते का नाही? एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड सन इन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय ऑफ इलिप्स. हे झालं इंग्लिश. मराठीत प्रत्येक प्लॅनेट, आता समजा हे काय दिसतंय मला, ही अर्थ आहे, अर्थच्या भोवती मून फिरतो, बरोबर आहे का नाही? मग आता हे जर का एक सर्क्युलर ऑर्बिट, ऑर्बिट कोणता असू द्या, परंतु तो ऑर्बिट करतोय. काय करतोय बेटा? ऑर्बिट करतोय, तो राऊंड करतोय. मग याला आपण काय बोलतो बाळा? रिव्होल्यूशन. काय बोलतो? रिव्होल्यूशन. आणि हा राऊंड इतका मोठा आहे बेटा, इतका मोठा आहे की त्या तुलनेत हा जो ऑब्जेक्ट आहे हा एक पॉइंट ऑब्जेक्ट आहे. सारे बच्चे बात समज रहे हैं? अरे हे दिसतंय एवढं छोटा थोडं राऊंड आहे, हे डिस्टन्स खूप मोठं आहे, त्या तुलनेत डायमेन्शन खूप छोटे आहे. मग हा कोण झाला बेटा? पॉइंट. काय झाला? पॉइंट. आणि ह्या मोशनला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. काय म्हणायचं बेटा? सर्क्युलर मोशन. आणि इथे काय दिसतंय? एका फिक्स्ड ॲक्सिसच्या भोवती ऑब्जेक्ट फिरतोय. घालीन लोटांगण वंदीन चरण, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, बरोबर आहे की नाही? मी जर स्वतःच्याच भोवती फिरलो, ही काय झाली? रोटेशनल मोशन. आता स्वतःच्याच भोवती फिरलं पाहिजे, अशाच लागे भाग नाही. ह्या चॅप्टरमध्ये आपण पुढे पुढे डिस्क वगैरे वगैरे सिलेंडर पाहणार आहे की नाही? ॲक्सिस इकडे तिकडे होऊ शकतो, पण त्या ॲक्सिसच्या भोवती फिरणे म्हणजे रोटेशनल मोशन. सगळ्यांना सर्क्युलर आणि रोटेशनल क्लिअर झालंय का? पिरियोडिकचा अर्थ काय मला जरा पटकन सांगा. पिरियोडिक मोशन, अरे फिक्स इंटरव्हल मध्ये होणारी मोशन. दररोज तुम्ही क्लासला येत आहे, पिरियडली यू आर कमिंग टू क्लास. हँड्स ऑफ अ क्लॉक, सेकंड हँड, मिनिट हँड, आवर हँड. प्रत्येक मोशन कशी आहे? पिरियोडिक मोशन. अजून द्या मला पिरियोडिक मोशनचे एक्झाम्पल. निडल ऑफ द स्विंग मशीन, टुकू 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 खालीवर होते का नाही? आहे की नाही? पिरियडिकली. अजून कोणत्या पिरियोडिक मोशन आहे? सिंपल हार्मोनिक मोशन, सिंपल पेंडुलम आहे, कोनिकल पेंडुलम आहे. सिंपल पेंडुलम म्हणजे काय? टुंग 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 टुंग, बरोबर आहे की नाही? कोनिकल पेंडुलम म्हणजे लसणाची कांडी हातात घ्या आणि फिरवा, झाला कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तो बॉब डिस्क्राइब करेल. बॉब म्हणजे हेवी मास. काय डिस्क्राइब करेल? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि ती स्ट्रिंग काय डिस्क्राइब करेल वरती? कोन. तो ही टॉपिक आपल्याला आज करायचा आहे. चला, सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ सॅटेलाइट अराउंड अर्थ, बरोबर आहे का नाही? किती प्रकार सॅटेलाइट बेटा? 2, पोलर आणि जिओ स्टेशनरी. पोलर म्हणजेच नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या अबाउट फिरतात ते. जिओ स्टेशनरी म्हणजे काय? जे इक्विटोरियल प्लेन मध्ये फिरतात. कसे फिरतात? कळतंय ना सगळ्यांना? ग्रॅव्हिटेशन झालंय ना? इक्विटोरियल प्लेन. ठीक. आता मोशन ऑफ स्टोन टाईड टू द रोप होरिंग इन द एअर, हे केलं असेल कधी ना कधी सगळ्यांनी. दोरीला दगड बांधायचा, कसाही फिरवा. अरे बरोबर आहे का नाही? ठीक. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, सगळ्यात महत्वाचं वाक्य अख्ख्या चॅप्टर मधलं, संपूर्ण चॅप्टर मधलं महत्वाचं वाक्य. एक्सेलरेटेड मोशन. अब अपन इसके ऊपर थोड़ा सा गौर करके वाचा रे पटकन, मोठ्याने वाचा सगळ्यांनी. डोंट वरी, मी त्याला परत मागे घेतो. त्याचं रिझन असं की तू पेन घेताना देर इज सम डिले. ऐका, हे वाक्य संपूर्ण चॅप्टर मधलं क्लास 11 साठी महत्वाचं वाक्य होतं. 11 मध्ये सर्क्युलर मोशन होते, आठवतं सगळ्यांना? काय म्हणतात बेटा? इट इज ऍक्सेलरेटेड मोशन. ओके. कॅन एनीबडी टेल मी द मिनिंग ऑफ ऍक्सेलरेटेड मोशन? कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज ऍक्सेलरेशन? जल्दी बोलो, थोडा पटपट बोलो, आपण रिव्हिजन मध्ये बसलोय. बोला. हा हा, ठीक. आता सगळ्यांनी आपण जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये मोशन शिकलो का नाही, सो बेटा गाडीला ऍक्सेलरेटर आहे. टू व्हीलर चालवतो ना आपण, मोपेड गाडी वगैरे, इव्हन सायकल जरी असेल, किती प्रकारचं ऍक्सेलरेशन भेटते तिला? हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन आर देअर टू युअर व्हेकल? कोणते कोणते? तुम्ही गाडी चालवता का नाही?
गाडीला स्टार्टर मारला बरोबर, नंतर काय करता गँग, अरे बरोबर आहे का नाही? तुम्ही ते थ्रोटल ओढता का नाही, कशासाठी ओढता? स्पीड अप करण्यासाठी, बरोबर आहे का? मग याला तुम्ही काय म्हणता? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. चला पहिलं मला सापडलं कोणतं बेटा? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. बर, कुत्र मित्र आडवा आलं तर ब्रेकिंग करतो आपण का? पुष्पराज झुकेगा नाही साला, हँग उडायगा नाही, ब्रेक मारली म्हणजे मला आणखी एक सापडलं कोणतं रे? निगेटिव्ह. त्याने स्पीडला काय केलं असेल? कमी केलं. तिसरं एखादं असतं का? एवढेच असतात. झिरो आहे ना, जेव्हा आपण वाढवतो नाही आणि कमी नाही करा, आपण स्मूथली चालतो, बरोबर आहे का? सो ऍक्सलरेशन इज झिरो, हे होऊन जातं. हे सगळं स्ट्रेट लाईन मध्ये. ऍक्सलरेशन झिरोचा अर्थ मला पटकन एक्सप्लेन करा. काय 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 कॉन्स्टंट? तू का मी? वेलोसिटी कॉन्स्टंट. कोण कॉन्स्टंट? वेलोसिटी कॉन्स्टंट. आणि हा ऍक्सलरेशन आहे कोण बेटा? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. अपन छोटे बच्चे थे तो अपन लिखते थे डेल्टा वी बाय डेल्टा टी, तो अपन थोड़े से बड़े हुए तो हम क्या लिखने लगे बेटा? डी वी बाय. आर यू व्हेरी क्लियर विथ द डिफरन्स बिटवीन डेल्टा अँड डी? आता 12वी संपलेली आपली. डेल्टा पाहिला की नाही पाहिला? हा डेल्टा मीन्स डिफरन्स, डी मीन्स डिफरन्स. काय डिफरन्स दोघांमध्ये? साई, याला आपण ऍव्हरेज म्हणतो. ओके, याला आपण काय बोलतो बेटा? ऍव्हरेज. डिफरन्स, बड़ा डिफरन्स. आणि छोटा डी म्हणजे छोटा डिफरन्स. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? डेल्टा म्हणजे बड़ा डिफरन्स. मान के चलिए एखादी धर्मी 100 रुपये दिले. किती रुपये दिले? 100 रुपये दिले. त्याने 30 रुपये खर्च केले. किती उरले? कसा डिफरन्स काढला तुम्ही? 100 मायनस खर्च केले 30, उरले किती? 70. ठीक आहे. आणि एक विद्यार्थी मराठा कंजूस आहे, घे 100 रुपये, 1 रुपये खर्चून आला. आता किती उरले? 99 रुपये उरले. किंवा असं आपण पकडू, त्याने 99 खर्च केले. किती खर्च केले? आता किती उरले? पहिला डिफरन्स किती आला होता? 70. आता किती आला? 1. कोणता बडा आहे? 70. कोणता छोटा आहे? 1. तो बड़ा डिफरन्स, छोटा डिफरन्स. समजे की नाही समजे? ठीक है ना? अशा ह्याच्यात लक्षात ठेवा. ठीक आहे. याला आपण ऍव्हरेज म्हणतो. तो आपण छोटे बच्चे थे तो आपण यूज किया था डेल्टा व्ही. बघ ना, गाडी निघाली, बरर स्पीड वाढत असेल तर कमी असेल, फायनल आपण काय म्हणायचो? व्ही. अरे सुरुवातीला काय म्हणायचो? यू. आणि मग याला ह्या फॉर्म्युला आपण लिहायचो बेटा व्ही मायनस यू बटे. वेरी वेरी क्लियर. तो ये सब था क्लास 11th. गेटिंग? आपण हे सगळं मोशन मध्ये शिकलो. बर सर, याला कधी हे बघ बाळा, तुला डिस्प्लेसमेंट दिलं जायचं ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. आठवतंय का सगळ्यांना? टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 5. पटकन सांगायचा अर्थ काय? डिस्प्लेसमेंट इज अ फंक्शन ऑफ टाइम. डिस्प्लेसमेंट इज अ फंक्शन ऑफ टाइम. आणि मग मला म्हणायचे कॅल्क्युलेट वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन ॲट t इक्वल टू 2 सेकंड. काय क्वेश्चन आहे? फाइंड करिए वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन ॲट कधी रे बेटा? 2 सेकंदात. किती वेलॉसिटी, किती ऍक्सेलरेशन? आता जरा सगळ्यांनी, मी आधी शिकवतो ते आपण काढू तर शकतोच, देर इज नो इशू. आता मी सांगते बघ, ही सिक्वेन्स सगळ्यांनी लर्न करायची. हे बघ बेटा, मोशन होते म्हणजे बॉडी सगळ्यात पहिले तिची जागा सोडते. माझं एक गोल्डन वाक्य आहे, मोशन होते म्हणजे बॉडी जागा सोडते. पण तुम्ही 12वीला आहेत, बॉडीने जागा सोडलीच पाहिजे नाही असला काही भाग नाही. बॉडी जागेवर पण व्हायब्रेट होऊ शकते, मग तो विषय वेव्हचा आहे. बॉडीने जागा सोडली म्हणजे मोशन. इज दॅट ओके? ठीक. आता आहे का, पहिला स्पीड यू, दुसरा स्पीड व्ही वगैरे वगैरे. बेटा मोशन झाली रे झाली, मोशन झाली रे झाली. थोडीशी जागा मला पाहिजे, आपण इथे ऍडजस्टमेंट करू. मोशन झाली रे झाली बेटा, सगळ्यात अगोदर काय होणार? बॉडीचं डिस्प्लेसमेंट. बॉडी विल गेट डिस्प्लेस्ड. बेटा ती डिस्प्लेस झाली म्हणजे काहीतरी स्पीडने झाली असेल ना, कमी नाही तर जादा, म्हणजे काय? वेलॉसिटी. बेटा ती वेलॉसिटी कोण कंट्रोल करतंय? ऍक्सेलरेशन. तुम्ही ऍक्सेलरेट केली गँग म्हणजे गाडीला काहीतरी स्पीड भेटला, त्याला आपण वेलॉसिटी बोलतोय ना. स्ट्रेट लाईन एकच आहे, कळतंय ना? ऍक्सेलरेशन मुळे कोण कंट्रोल झालं? वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी मुळे कोण कंट्रोल होणार आहे? डिस्प्लेसमेंट. कमी किंवा जादा, क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? पण आपण लक्षात ठेवायचं, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. मोठ्याने बोला, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. सो मोशन झाली की दिस 3 टर्म्स विल कम. ठीक आहे ना? दिस 3 फिजिकल क्वांटिटीज विल कम. बेटा एका स्ट्रेट लाईन मध्ये मोशन झाली, जनरली आपण डिस्प्लेसमेंटला एक्स लिहितो किंवा यस लिहितो. यस और नो? वेलोसिटीला बेटा v इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. अरे यस और नो? तो अपन बच्चे थे तो डेल्टा लिखते थे, अपन लिखेंगे ds बाई dt. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? रेट ऑफ चेंज ऑफ
डिस्प्लेसमेंट. पटकन सांगा. ऍक्सलरेशन dv बाय. झालं क्लिअर हे. दिस वॉज इन 1D. कम ऑन, दिस वॉज इन 1D किंवा स्ट्रेट लाईन, लिनियर, रेक्टिलिनियर मोशन, बरोबर आहे की नाही, लिनियर मोशन. आता तोच ऑब्जेक्ट गोल फिरायला लागला, छोटासा आर्क जरी फिरला तर तो काय तयार करेल बाळा, अँगल. 1 राऊंड मारला तर 2 पाय, अर्धा पाय आता आपल्याला सगळं माहिती आहे. 5 राऊंड मारले तर 2 पाय इंटू 5, तेवढा अँगल होईल. छोटासा होईल, मोठा होईल, काय जो होईल तो होईल. बेटा इकडे लिनियर डिस्प्लेसमेंट यस होतं, इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. थोडा पटपट बोला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडे यस, तिकडे थिटा. लिनियर वेलोसिटी व्ही, तिकडे अँग्युलर वेलोसिटी, बोला बरं पटकन. इथे ds बाय dt, बहुत बढ़िया, डी थिटा बाय, व्हेरी गुड. चला इकडे लिनियर ऍक्सलरेशन ए, अरे थोडं मोठ्याने बोला. अँग्युलर ऍक्सलरेशन बाळा हा होता dv बाय dt, डी ओमेगा बाय. वेरी वेरी क्लियर विद एवरीवन. तो अपन ये नन्ना मुन्ना सवाल करेंगे जो एग्जाम में नहीं आएगा. क्यों? क्योंकि वो था सर क्लास 11 में. आला तर हा याचा फायदा आपल्याला सीईटी ला होईल. ठीक आहे ना. कसा करायचा हा क्वेश्चन, डिफरन्शिएट करायचं. कारण की सर यस दिलाय, हे बघ व्ही आणि ए काढायचा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा हा भेटतो, याचा डेरिव्हेटिव्ह काढा हा भेटतो, येता सिक्वेन्स. आणि मग हे पटकन जमेला बेटा. व्ही विल बी, कम ऑन, टी स्क्वेअरचा 2t, बात खतम. इंटू 1 प्लस 0, इज दॅट ओके. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. परंतु ऍट 2 सेकंड्स 2 2 चा 4 माइनस 4 0. अरे सर नो बेटा, ठीक. चला ऍक्सेलरेशन, बहुत बढ़िया, सगळ्यांना लक्ष झालं. मग ऍट 2 सेकंड्स 2, ऍट 5 सेकंड्स, कारण की तिथं व्हेरिएबल राहिलंच नाही ना. दॅट मीन्स कॉन्स्टंटली गेटिंग ऍक्सेलरेटेड, कॉन्स्टंटली गेटिंग. आता ऍक्सेलरेशन 2 आहे. आता पावर सगळ्यांनी हे लिहायचं की कोणाला पटकन सांगा. हा हे असायला पाहिजे छोट्याशा नोटबुक मध्ये, लोक नाही छोटे की पॉइंट्स. चला आता सगळं आपल्याला माहिती आहे. आता ते जे ऍक्सेलरेशन आहे बेटा सगळ्यांना माहिती आहे की ते किती प्रकारचं असतं. 3. एक तर बॉडी एखाद्या पॉइंट पासून म्हणजे 0 व्हेलॉसिटी पासून एक तर स्पीड इन्क्रीज होईल, येस ऑर नो. ग्राफवरचे डिक्रीज होईल, काहीतरी असेल तर कमी कमी 0 होऊ शकतो. आणि तिसरा काय रे बेटा, स्ट्रेट व्हीटी ग्राफ. हे सगळ्यांना माहिती आहे ना 11वी. चला ठीक आहे. मग आता आपण थोडंसं पुढे सरकू. ऍक्सलरेटेड मोशनचा विषय चालला होता, हे सगळं डिस्कशन झालं, त्याचं काही लॉस नाही झाला, आपल्याला रिव्हिजन झाली. ऍक्सलरेटेड मोशन का मतलब क्या, की बाळा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर. बेटा ही सर्क्युलर किती प्रकारची आहे रे, 2. कशी, एक यूसीएम आणि एक नॉन यूसीएम, एक यूसीएम आणि एक नॉन यूसीएम. आता सीईटी साठी सगळ्यांनी लक्षात ठेवा की वर्क डन युनिफॉर्म सर्क्युलर मध्ये 0 आहे. अरे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, पार्टिकल काय करील, टुकू 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 टुकू, सेम स्पीडने, सेम अँग्युलर स्पीडने, सेम अँग्युलर स्पीडने फिरत राहील, बरोबर आहे बेटा. कोणत्याही पोझिशनला त्याला सेंटरकडे खेचणारा कोणता फोर्स आहे बाळा, सेंट्रिपेटल. आणि त्याचं डिस्प्लेसमेंट लिनियर नेहमी कसं असतं बच्चा, टँजेन्शियल. समजे की नाही समजे. मग अँगल किती आला, 90. एंड व्हाट इज द डेफिनेशन ऑफ वर्क किंवा फॉर्म्युला ऑफ वर्क, पटकन बोला. नहीं वो तो अपन छोटे बच्चे थे तो कहते थे बच्चा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अपन बड़े बच्चे हैं तो अपन कहेंगे सर एफ डॉट एस. हमने कहना है एफ डॉट एस, या फिर इसको ओपन करके अपन कहेंगे प्यारे बच्चों एफ एस कॉस थीटा. आणि ही जी केस आहे इथे अँगल किती आलाय बच्चा, हे इथे 90. कॉस 90 काय असतो, 0. म्हणून वर्क डन इन यूसीएम 0. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. दिस क्वेश्चन हैज आल्सो बीन आस्क्ड इन बोर्ड एमसीक्यू, महाराष्ट्र बोर्ड एमसीक्यू ऑफ क्लास 12. समझे. म्हणजे आपण जे शिकतोय हे काय काय सीईटी वगैरे असं काही नाही, आपण सगळं शिकतोय. एमसीक्यू पण करायचं आपल्याला. डन, एक कन्सेप्ट झाली का. तो आप कहोगे प्यारे गुरुजी अगर वर्क डन इन सर्कुलर मोशन यूसीएम 0 है तो सर वर्क डन इन नॉन यूसीएम 0 होता है कि नहीं होता, जल्दी बोलो. नो. क्यों, क्यों नहीं होता. तो अच्छे से पढ़ना जरूरी है कि बेटा नॉन यूसीएमचा अर्थ काय झाला, पार्टिकल सर्क्युलरली तर फिरतोय पण कोणत्याही रिस्पेक्टिव्ह पॉइंटला, कोणत्याही रिस्पेक्टिव्ह पॉइंटला बाळा त्याला सेंटरकडे कोण ओढतोय, सेंट्रिपेटल फोर्स. येस और नो. आय एम राइटिंग इट एज एफसीपी. ठीक आहे ना.
पण ही नॉन UCM आहे. जोपर्यंत तू एक्झाम्पल कळत नाही तुला, यू विल नॉट अंडरस्टँड. तुम्ही छोटं एखादं बारकं पोरगं भोंगळ पाहिलं असं खेळते टायर, छोटी पोरं टायर खेळतात का नाही? टायर खेळतात त्याच्या हातात कायम दांडी असते का? तुम्ही असा पोरगा पाहिला, सर टायर खेळतोय हाताने, हाताने का बरं नाही खेळतो? त्या टायरला हाताने का बरं नाही मारत रे? टायर हाताने हाताने खेळत काय होईल ते पोरग? छोटे पोरं टायर खेळतात का नाही? टायर हाताने खेळत काय होईल? तो खेळतो म्हणजे तो टायरला दोन गोष्टी करतो, एक तर ऍक्सलरेट करतो किंवा डिझलरेट करतो, बरोबर आहे? हात वापरला तर काय होईल? घसरगुंडी खेळले का कधी लहानपणी? आता खेळता घसरगुंडी? घसरगुंडी लहानपणी खेळले ना घसरगुंडी? घसरगुंडी तुम्ही खेळता, तो सरफेस डांबरीचा जर केला तर, रस्त्याची कामं चालू आहेत सगळ्या गावात, बरोबर आहे का? या घसरगुंडी आपण डांबरीची करू, नाही सिमेंटाचं करू, काय होईल रे? आधी चड्डी फटन सर, फर फ्रिक्शन होईल. घसरगुंडी कशी पाहिजे? गुळगुळीत. अरे बरोबर आहे का नाही? तिथे तुम्हाला फ्रिक्शन काय पाहिजे? कमी. मग ते लेकरू येड आहे का? ते पहिले ट्राय करून पाहता हाताने खेळतं. अरे आपण बच्चे हमने ट्राय किया ना बेटा. काल संध्याकाळी माझे 2 छोटे पोरं काय केलं, मी मागच्या खोलीत याच्यावरती लॅपटॉपवरती काम करतोय, मॅडम झोपलेल्या होत्या आणि दोन्ही पोरं किचन मध्ये, छोटे बच्चे कुछ करते. मला ते कालचा किस्सा, ती एक 4 वर्षाची, एक 7 वर्षाची मुलगी आणि छोटा मुलगा 4 वर्ष. त्यांनी काय केलं, देवाच्या तिथं ते दिवा लावलेला होता आणि आपले प्रिंटिंगचे पेजेसचे गट्टे गट्टे आपले नाही का घरी, त्यांनी काय केलं, त्यांच्या डोक्यात आली असेल कल्पना, देऊ जाळ लावून घेतलं, एक पान दिलं दिव्याला, जाळ. त्यांना मजा वाटली, धूर. आणि त्या गडबडीत सगळ्या घरात धूर, मॅडम झोपलेल्या आणि धूर झाला. शेजारी सिलेंडर होता, म्हणजे आज लेक्चर घ्यायचं की कारणही नसतं राहिलं. आणि ती पोरगी धरली, तिने गठ्ठा आणला आणि तिच्या डोक्यात काय होतं, चला ओम फट स्वाहा देव गठ्ठा लावून, म्हणजे मजा येईल, जाळ धूर. बच्चे कुछ भी करते, दे आर एक्सपर्ट, ते सायंटिस्ट ऍक्च्युली. काय ते शास्त्रज्ञ आहे, त्यांना काय पेपरचं घे नाही, पैसे जरी जाऊन टाकले असते त्यांनी, त्याला काय 100 नोट काय 500 नोट काय जळणारच आहे. तो बच्चे एक्सपेरिमेंट. विषय काय चालला होता, छोटा बच्चा पहिले काय करतो, खेळतो, मग त्याला कळतो अरे हातात सालपट निघतील, मग तो हातात दांडी घेतो. अरे बरोबर आहे का नाही? तो म्हणतो काय जाळ लागायचं आहे तुला, लागण. आता आहे का, तो दांडी घेतो, ती गाडी ऍक्सलरेट करतो. काय करतो? ऍक्सलरेट करतो. जादा स्पीड जर झाला तर काय करतो बेटा? डिझेल रेट. अरे तो दांडी आडवी लावतो ना, स्पीड कमी करतो किंवा ज्यादा करतो. तो सारे बच्चे याद रखो की बेटा या सेंटीमीटर तर आहेच आहे, सर्क्युलर मोशन होण्यासाठी तो गरजेचं आहे, परंतु स्पीड वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आणखी एक फोर्स लागतो, ज्याचं नाव काय बेटा? अरे जल्दी बोलो. अरे याचं नाव काय? एफ टँजेन्शियल. एफ टँजेन्शियल. अरे टँजेन्शियलीच मारतो ना त्या टायरला. हे बघ ना, टायर असं गोल असतं, तो असं टायर पळवतो, टायर खालून असं गोल असतं, टँजेंट. हे दोन्ही फोर्स एकमेकाला कोणत्या डिग्रीमध्ये आहेत? 90. सो मी काल केसेस घेतल्या का नाही, 2 फोर्सेस ॲक्युट असू शकतात, ऑप्टिव्ह असू शकतात. ही झाली स्टँडर्ड केस. आणि अशी न्यूमेरिकल सोडवायची आपल्याला. मग आता तुला कधी किती म्हणते, नेट फोर्स काढा. काय काढा? नेट फोर्स काढा. मग पायथागोरस थेरम माहिती आहे सगळ्यांना? हे बघ पटकन करून देतो. हे बघ समजा हा एक आहे आणि हा एक आहे, याला आपण F1 म्हणू, याला आपण F2 म्हणू. ए बेटा हे दोघं 90 डिग्रीला आहेत, याचा अर्थ काय झाला रे? टचूक. हा झाला त्यांचा रिझल्टंट FR. समजे की नाही? हा F2 आहे तर मग हा पण F2 झाला, यस और नो? हा F1 आणि हा F2. मग FR कसा भेटेल बेटा मला? √F1 स्क्वेअर प्लस त्यात एक जण सर ते पुढचा प्लस 2F1 F2 कॉस थिटा कुठे गेला? अरे अँगल किती आहे? 90 कॉस 90 0. आखी टर्म काय झाली? ओम फट स्वाहा एवढीच उरली. अरे इज दॅट ओके? सो अँगल ॲक्यूट 90 ऑप्टिव्स. क्लिअर आहे? सो 90 मध्ये आपण डायरेक्टली हा फॉर्म्युला लावू अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. इज दॅट ओके? चला ठीक आहे. काल बोलतो एक छोटी गोष्ट विसरलो मी बेटा, जेव्हा पण अँगल ॲक्यूट असेल ना, हे पाठ करून टाका, स्लोप पॉझिटिव्ह आणि अँगल ऑप्टिव्ह असेल स्लोप निगेटिव्ह. जिथं पण फिजिक्समध्ये विषय स्लोपचा येईल, ॲक्यूट पॉझिटिव्ह ऑप्टिव्ह निगेटिव्ह, विषय संपला. ठीक आहे. चला FCP FT का नसतं? आता ऐका ना, ए बेटा FCP आणि FT दोघं जण आहेत, दोघांचा रिझल्टंट अरे कुठेतरी असा येईल ना, यस और नो? मग आता अडचण काय झाली? हे जे डिस्प्लेसमेंट आहे बेटा, डिस्प्लेसमेंट कसं आहे? टँजेन्शियल. कळतंय ना सगळ्यांना? मामा मामी पाहिलं असं, तुमचे मामा मामी नाही भिंगरी, ते काय म्हणतात त्याला, ते भर जळतं का नाही ते?
तर तो जो सगळा धुराडा, तो जो काय असतं ते स्पार्कलिंग, ते सगळं निघतं, ते सगळं टँजेन्शियली निघतं. येस ऑर नो? आहे का नाही? मग ते टँजेन्शियल निघतं म्हणजे डिस्प्लेसमेंट कसं आहे? टँजेन्शियल. पार्टिकल गोल फिरतो का नाही? तो मैं क्या समझाने जा रहा हूँ, क्लॉकवाईज जर चालला असेल ह्या पॉईंटला तुला विचार डिस्प्लेसमेंट कुठे येतं, ते असं चालतं ना सगळं असं. येस ऑर नो? येस ऑर नो? त्याचे सगळे स्पार्कलिंग होतं. सो डिस्प्लेसमेंट आणि सेंट्रीपेटल फोर्स ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे? 90. पण कधी? युसीएम मध्ये. कधी? युसीएम मध्ये. नॉन युसीएम मध्ये होईल का? नाही. तिथे आणखी एक फोर्स आहे स्पीड वाढवायला किंवा कमी करायला, आहे का नाही? आणि मग तो टँजेन्शियल आला, दोघांचा रिझल्टंट असा येईल आणि दोघांमध्ये अँगल ॲक्यूट दिसेल मला इथे. ॲक्यूट असायला पाहिजे असं काही नाही, तो भले ॲक्यूट असं नाही तर ऑप्टिज असो, पण 90 मात्र नाहीये. कोणामध्ये? एफ आणि एस, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. सो काय शिकलो एमसीक्यू साठी किंवा सीट साठी आपण ऍडिशनल गोष्ट काय शिकलो? वर्क डन इन यूसीएम इज 0, वर्क डन इन नॉन यूसीएम विल नॉट बी. ये कन्सेप्ट आपली क्लियर झाली. एक्सेलरेटेड की बात चल रही थी, वेरी इंपॉर्टेंट. तो प्यारे बच्चों जब यूसीएम होगा, नॉन यूसीएमचा तो विषयच नाही हो. नॉन यूसीएम मध्ये काय आहे? वेलॉसिटी चेंज होते, आहे का नाही? पण बाल मित्रांनो, जेव्हा पण तुमचा ऑब्जेक्ट समजा ह्या पॉइंटला घ्या तुम्ही, इकडे डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजेच बेटा तिकडच लिनियर व्हेलॉसिटी आहे. अरे येस ऑर नो? बेटा ही व्हेलॉसिटी यूसीएम असेल, काय असेल बेटा? यूसीएम असेल तर ती कॉन्स्टंट असेल. येस ऑर नो? लिनियर की बात चल रही है. अरे व्ही इज आर ओमेगा ना, सगळ्यांमध्ये रिलेशन व्ही इज आर ओमेगा. नाही समजे बेटा, व्ही इज रिलेशन आठवतंय ना का? काहीच नाही आठवत. शिकायचंय आपल्याला, डोंट वरी. यूसीएम आपण त्यालाच म्हणतो की जिथे कोण कॉन्स्टंट आहे? ओमेगा. सर्कलची रेडियस तर बदलत नाही, मग ही पण कॉन्स्टंट, ओमेगा पण कॉन्स्टंट, प्रोडक्ट कॉन्स्टंट येईल ना, म्हणजेच इव्हेंच्युअली व्ही विल बी कॉन्स्टंट. समजे की नाही समजे? व्ही इज अ वेक्टर क्वांटिटी, व्ही इज अ वेक्टर क्वांटिटी, इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज. मग आता हे दोन्ही कॉन्स्टंट असतील का बदलतील यूसीएम मध्ये? यूसीएम मध्ये त्या व्हीचे मॅग्निट्यूड बदलेल का, डायरेक्शन बदलेल का, दोन्ही बदलेल का, दोन्ही सेम? प्रश्न किती जणांना कळाला? एकदा हातवर करा रे. प्रश्न किती जणांना कळाला? रेज योर हँड्स. सर हम सवाल क्या पूरा फिजिक्स नहीं समझ पाए सर, 11वी झाली, 12वी झाली, काय चाललंय काहीच कळा नाही सर. आणि मग एमसीक्यूचा तर विषयच लांब आहे. अरे बाळा मला एक सांग, सर्क्युलर मोशन जेव्हा होते, मी ते मुद्दाम टुकू टुकू करतो पार्टिकल काढण्यासाठी. मी काय म्हणतो बेटा, हा पॉइंट घे, हा पॉइंट घे, तू कोणताही पॉइंट घे, एक तर ती क्लॉकवाईज असेल नाही तर अँटी क्लॉकवाईज असेल. हे तर बरोबर आहे का नाही बेटा? मी जर का, अच्छा चुकीचं झालं का? ठीक आहे, आपण इकडे घेऊ अँटी क्लॉक. ठीक आहे चला, हे घ्या. ओके, सांगा बरं मला, लिनियर डिस्प्लेसमेंट टॅन्जेन्शियल असेल, येस ऑर नो? जिकडे डिस्प्लेसमेंट तिकडे व्हेलॉसिटी. का मी पुढे चाललोय माझी व्हेलॉसिटी मागे चालली, मी पुढे चाललो व्हेलॉसिटी मागे चालली, असं कुठे होईल का? जिकडे डिस्प्लेसमेंट तिकडं हम साथ साथ हैं, डिस्प्लेसमेंट वेलोसिटी साथ साथ हैं. ठीक आहे. अरे ही कोणती वेलोसिटी आहे बाळा? लिनियर वेलोसिटी. तू सर ती अँग्युलर कुठे आहे? तिचा विषय थोडा नंतर पाहू. आता आहे ती कुठं पळून नाही गेली, ती अलॉंग द ऍक्सिस आहे. पण लिनियर वेलोसिटी तर अलॉंग द टँजेंट आहे. इथपर्यंत आले की माझ्यासोबत सगळे? वेलोसिटी स्केलर आहे की वेक्टर आहे? अशा स्पीडने आपला जो बूस्टर कोर्स आहे हा 2028 पर्यंत संपून जाईल. ह्या स्पीडने जर आपण चालू ना, हो लडकी आंख 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 26 27 28. अरे थोडं पटपट बोला ना, हे सगळं 11वीचं चाललंय, कितवीचं चाललंय? अरे हे पटपट आवरून आपल्याला बरे 12 महिने म्हणजे सगळ्या चॅप्टर मध्ये लागणार ना आपल्याला, वेक्टर बिक्टर हे सगळ्या गोष्टी. चाल ठीक, इथपर्यंत सगळेजण आले की नाही? वेलोसिटी वेक्टर आहे का नाही? म्हणजे प्रत्येक वेक्टरकडे कोण आहे? जसं मेरे कर्ण अर्जुन आएंगे तसं प्रत्येक वेक्टर म्हणतो मेरे कर्ण अर्जुन. त्याचे कर्ण अर्जुन कोण आहे? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बेटा व्ही इज आर ओमेगा, रट्टा मार, व्ही इज आर ओमेगा, रट्टा मार, व्ही इज आर ओमेगा. सो बाळा यूसीएम आहे. कशाचं एक्झाम्पल घेतलं मी? हे यूसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर. युनिफॉर्म तो प्यारे बच्चों, युनिफॉर्मचा मिनिंग असतो आहे ओमेगा कॉन्स्टंट. युनिफॉर्मचं मिनिंग काय बेटा? ओमेगा कॉन्स्टंट. बाळा ओमेगा जर 7 असेल, काय असेल? 7. तर एका सर्कलमध्ये फिरताना रेडियस बदलत राहते का? रेडियस 3 असेल तर 7 त्रिक 21. तो क्या हर बार v का वैल्यू 21 आएगा? यस और नो? हर बार v का वैल्यू 21 आएगा? यस. तो प्यारे बच्चों क्या अपन कह सकते हैं इन यूसीएम v इज कांस्टेंट. क्या स्टेटमेंट सही है या गलत है? ये स्टेटमेंट वेलोसिटी
इन यूनिफॉर्म सर्कुलर मोशन इज कांस्टेंट। क्या ये स्टेटमेंट सही है या पार्शियली सही है या बिल्कुल रॉन्ग है? सही है, गलत है, ये गलत बात है। वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी। हमने बात सिर्फ और सिर्फ वैल्यू की थी, हमने डायरेक्शन की बात करी ही नहीं, तो आप भूल गए। एक माँ का प्यार होता है बेटा, मेरे कर्ण अर्जुन आएंगे। क्या आपने डायलॉग सुना है? डायलॉग ना, मेरे कर्ण अर्जुन, मैया का आईचं प्रेम दोन्ही वाळावर असतं ना। मग वेलोसिटीचे कर्ण अर्जुन कौन है? वैल्यू एंड डायरेक्शन। जल्दी बोलो, वैल्यू एंड। हाँ, तो आपने इसके बारे में सोचा है, आपने अर्जुन के बारे में सोचा नहीं, आपने सिर्फ कर्ण के बारे में सोचा कि ओमेगा कांस्टेंट आहे 7 आहे, हाती ने 7 त्रिक 21, वैल्यू कांस्टेंट, ओके। डायरेक्शन विसरून गेले ना तुम्ही। आप गौर से देखिए इस डायरेक्शन को। हे बेटा, सर्क्युलर मोशन होत असेल टुकू टुकू टुकू, जे पॉइंट घ्यायचे ते घे। समजा क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज, हा मला सांग, ही डायरेक्शन इन्स्टंटेनियसली डायरेक्शन बदलतीये का नाही? ही कॉन्स्टंट राहिली पण ही बदलतीये। That's why this is the statement. As direction of velocity changes at every instant, it is x. So that's why ये पूरे चैप्टर का मीनिंगफुल स्टेटमेंट था। Is that okay? So is velocity constant? Velocity changing in terms of डायरेक्शन ओनली। तो क्या यहां पर एक्सेलरेशन है कि नहीं है? अरे टीचर बौखला गए हो का? तू तो सिर्फ कंफ्यूज कर रहा है। अरे प्यारे बच्चों, एक्सेलरेशन की होवे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी होवे। अगर वेलोसिटी बदलेगी तो एक्सेलरेशन भी तो बदलेगा, आणि वेलोसिटी चेंजिंग इन टर्म्स ऑफ डायरेक्शन, तो एक्सेलरेशन भी बदल रहा है इन टर्म्स ऑफ डायरेक्शन, नॉट वैल्यू। नहीं समझे? यस सर, वेलोसिटी कांस्टेंट है ना, सो तिचा चेंज 0 येईल, एक्सेलरेशनची परत व्हॅल्यू 0 येईल, लेकिन सर डायरेक्शन तो बदल रहा है। इज दॅट ओके विथ एव्हरीवन? ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ। चला, कायनेमॅटिक्स लिहून घ्यायची गरज आहे का? हे अतिशय वेगात बोला। v इक्वल टू यू प्लस 80, s इक्वल टू प्लस हाफ 80 स्क्वेअर, v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as। आणि आपल्याला तर जे किंवा सीईडी द्यायची, म्हणजे आणखी एक फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन द nth सेकंड। काय? हम तो कंपटीशन की तैयारी कर रहे हैं, तो हमको वो मालूम होना चाहिए था। डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन nth सेकंड। किती जणांनी ऐकलंय त्यांनी आधी हात वर करा। ऐकलंय ना? सांगता द्यायलाच पाहिजे होतं, बोला। थोड़ा धक्का दिया सर। u प्लस a/2, थोडंच राहिलं सर, करून टाका। ब्रॅकेट आता रट्टा मारा, क्योंकि अब टाइम तो है ही नहीं, एंड इट इज फॉर कॉम्पिटिशन। याच्यावरती एकही क्वेश्चन 12वीला अजिबात येणार नाही। ठीक, विल नॉट वेस्ट द टाइम। रिजल्ट ओके फॉर 12th बोर्ड। चला, फर्स्ट सेकंड थर्ड, तो चलो रिलेट करिए। ए बेटा, इकडे जो v आहे, इकडे आपण काय लिहितो त्याला? ओमेगा, फायनल वेलोसिटी आहे की नाही? इनिशियलला u ओमेगा नॉट, ए ला अल्फा आहे की नाही? झालं, मग बाकीचं काहीच नाही। थीटाला बेसिकली यस ला थीटा। रिजल्ट ओके, चलो आगे बढ़े। चला, क्वांटिटी हे सगळ्यांना माहिती आहे, हे झालंय आता, येस और नो? बर, आता इथे हे सगळ्यांना माहिती आहे। एकदा आपण यांच्या डायरेक्शन डिस्कस करून टाकू, कारण की बोर्ड मध्ये त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे। ठीक आहे ना? आता पहा, मला सांगा बालमित्रांनो, नीट ऐका बरं सगळ्यांनी। आपण छोटे बच्चे थे तो पार्टिकल पळायचा, जिकडे डिस्प्लेसमेंट तिकडं एक्सेलरेशन डायरेक्शन कशी? हा, हे बघ बेटा, तुम्ही जर घोड्यावर बस, फिजिक्स हा रिलेटेड टू फील आहे, फील। पार्टिकल चालला, इमॅजिन कर तुम्ही घोड्यावर बसले, कुठे बसले? घोड्यावर बसले, टकडक टकडक घोडेस्वारी करताय तुम्ही। घोडा कुठे बोलतोय? पुढे। त्याचं डिस्प्लेसमेंट कुठे होतंय? पुढे। ऑब्विसली वेलोसिटी पुढे, बरोबर आहे ना? ठीक, आता तुम्ही घोड्यावर बसले, ऑब्विसली त्याला तुम्ही एक तर राईड करणार जोरात पळवण्यासाठी, राईट? म्हणजे तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन
कशी देत आहे? पुढे जायला का मागे? पुढे. सो तो ऍक्सलरेट होत असेल, जोरात पळवायचंय तुला, म्हणजे ऍक्सलरेशनची डायरेक्शन काय झाली? पुढे. समजे की नाही समजे? त्याला थांबवायचंय, मग काय करणार तुम्ही? तुमच्या हातात त्याचा कासरा असतो का नाही? थांबवायसाठी काय करता तुम्ही? मागे ओढतो ना त्याला, थांबे बाबा धडकशीन, अरे थांब, अरे ओढतो ना तू ओढतो त्याला, मागे ओढतो ना त्याला. हे काय झालं? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, जे स्पीड कमी करते. समजे की नाही समजे? सो स्पीड वाढत असेल तर वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये, कमी होत असेल तर ऑपोजिट. इजंट इट व्हेरी इझी? तो येथा बचपन तो आपण थोडा बडा हुए. मग आता आपण कोणती मोशन शिकतो? गोलगोलवाली, ठीक आहे ना. पार्टिकल क्लॉकवाईज जाईल, नाही तर अँटी क्लॉकवाईज. अरे सर नो, आपण कन्सिडर करू कसा चालला पार्टिकल? अँटी क्लॉकवाईज चालला, ठीक. हा जो गोल चाललाय, हा जो आपला फळा आहे, जो उभा आहे, मी जर याला काढून असं ठेवला तर आडवा होईल ना. मग ह्याच उभ्या डायग्रामला मी आडवं केलं, समझे कि नहीं समझे? अब क्या है, दोनों सही एक ही है? यस सर. काही नाही, जे उभं आहे ते आडवं का, तर दोन्ही व्ह्यू मला कळायला पाहिजे, ठीक. तर बेटा हे आपण एका स्ट्रेट लाईन मध्ये शिकलो. आता सगळ्यात पहिली एंटिटी आली थीटा. अरे छोटासा अँगल डिस्क्राइब्ड. आणखी काही गोष्ट तुम्ही कॉम्पिटिशन करताय म्हणून लक्षात ठेवा बेटा, थीटाच्या डोक्यावर तुला एरो दिसतोय, गलत बात है. एक्चुअल में ये होता है प्यारे बच्चों डी थीटा वेक्टर. क्या होता है? थीटा वेक्टर नहीं होता. थीटा मोटा असला कि वी डू नॉट कंसिडर इट टू बी अ वेक्टर. थीटा जब बहुत नन्ना मुन्ना होता है देन ओनली वी कंसिडर इट अ वेक्टर, ठीक है ना. विल नॉट वेस्ट द टाइम. चला, थीटा छोटा है, छोटासा थीटा है, छोटासा थीटा है. मग बेटा कुचुक कुचुक छोटासा थीटा है. इज दैट ओके? परंतु त्याची जी डायरेक्शन है ना बेटा, इट इज एक्सियल वेक्टर. अब सर ये तो हम समझ नहीं पाते सर. थीटा तो इधर है, कुचुक. अरे सर नो, थीटा तो यहां बना, तो डायरेक्शन ऊपर क्यों गई सांगा? आता तुम्ही तर जेडब्ल्यू नीट करताय म्हणजे तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे. थीटा तो यहाँ पे दिख रहा है सर, ऊपर किसके गया? बर, थीटाची डायरेक्शन वरती असते हे तर माहिती सगळ्यांना, ते पण नाही माहिती. बरोबर रट्टा मार वरती असते. वी हॅव राईट हँड थंब रूल. काय? हा, पार्टिकल ज्या डायरेक्शन मध्ये फिरतोय त्या डायरेक्शन मध्ये बोट फिरवा, आणि अख्ख्या हाताचा खेळ आपल्याला 12व्या चॅप्टर मध्ये येणार आहे. आलं लक्षात? हे बघ, बोट फिरवा, सर्क्युलर आडवी मोशन हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये सर्क्युलर कन्सिडर करा, आणि बोट फिरवा. थंब कुठं जाईल? इज दॅट ओके? हा. मग तुम्ही सर असं का? फ्लेमिंग काका होते. कोणते काका? त्यांनी सांगितलं तुम्ही ट्रॅफिक मध्ये कोणता सिग्नल, कोणता लाईट लागल्यावर थांबता आणि कोणता लाईट लागल्यावर जाता. मग त्या रेडच्या कंसात लिहिलंय का थांबा, तरी पण तुम्ही दिस इज लाइक अ सिग्नल ओनली. अरे समझे कि नहीं? दिस इज लाइक अ सिग्नल ओनली. तो प्यारे बच्चों, जहां पर थीटा है वहीं पर, समझे कि नहीं समझे? हम साथ साथ है. जहां पर डिस्प्लेसमेंट वहां पर वेलोसिटी. थीटा आणि ओमेगा सेम सेम आले. यस आणि व्ही, थीटा आणि ओमेगा. अरे सर नो, अच्छा. आता पार्टिकल सर इथं काय? अरे काहीच नाही, ड्रर असा फिरतोय. हे दाखवायचं थोडंसं डिफिकल्ट. कशामुळे? कारण की ह्याचा सेंटर इथं आहे आणि मग थीटा दाखवायचं मला इकडं. आता बघ ना, कसं दाखवू रे? बाहेर दाखवू का आत दाखवू? बाहेर. हे बघ ना, हे बघ. अरे कुठं दाखवू? माझ्याकडे 3D नाही आहे ना. अरे समजे की नाही समजे? हे बाहेर येईल म्हणून मी ही डायग्राम काढली. समजे? ठीक. जिकडं थीटा तिकडं ओमेगा. आता कोणाचा विचार राहिला? अल्फा. त्याची डायरेक्शन कशी? सेम याच्यासारखी. सर वरती दाखवली म्हणजे बाळा अल्फा ओमेगाला काय करतोय? इंक्रीज. आणि तुम्ही अपोजिट दाखवली म्हणजे हा अल्फा ओमेगाला काय करतोय? समझे कि नहीं समझे? तो बाय वन गेट वन फ्री इस तरह से अपन रिलेट करेंगे. सर क्या का पुढे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता पहा बरं, इन यूसीएम ओनली डायरेक्शन ऑफ वेलोसिटी चेंजेस. मग कशी पाहिलं आपण? व्हॅल्यू रिमेन्स सेम. चला, रेडियल ऍक्सलरेशन किंवा सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन दोन नाव आहेत बरं त्याला. अरे अलॉंग द रेडियस त्याला रेडियलही बोललं जातं किंवा सेंट्रीपेटलही बोललं जातं. ए आर मायनस ओमेगा स्क्वेअर आर. फॉर्म्युला माहित होता ना तुम्हाला? नसेल माहित तर पटकन लिहून घ्यायचा, आपल्याकडे टाइम कमी आहे. अरे दॅट ओके. सो ए आर इज मायनस ओमेगा स्क्वेअर आर. फॉर यूसीएम मॅग्नेट इज कॉन्स्टंट वगैरे वगैरे. इज दॅट ओके? चला पटकन लिहा रे. ओमेगा स्क्वेअर आर व्ही स्क्वेअर बाय आर व्ही ओमेगा. हे पहिले दोनच वापरतो आपण, तिसराच वापर आपल्याला नाके बरोबर आहे. हे दोनच लिही.
तिसरा नको लिहू, व्ही स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आर आणि व्ही स्क्वेअर बाय आर, तिसरा लिहू नको, काही गरज नाही. तुमच्या डोक्यात चला असं हे सर्व असते बरं झालं असतं कडे 12वीला सुरुवातीपासून, बरोबर ना का नाही साई? असं वाटतं की नाही हे सर पाहिजे नव्हते 12वीला सुरुवातीपासून, जरा थोडस चांगलं कळलं असतं, निदान काय चाललंय हे तर कळलं असतं. चला डन, ठीक. आणि काय चाललंय कळतं नाही सगळ्यांना, सध्या फॉरवर्ड रट्टा मारा, न्यूमेरिकल सुटतील, जे काही सेट मी ते क्लिअर करून घेतलंय, ठीक आहे. चला आता पहा, 1 मार्काला बोर्डला डेफिनेशन येऊ शकते, डिफाईन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ठीक आहे ना. मग काय कसं डिफाईन करणार बेटा, आधी मला तुमच्या भाषेत सांगा बरं काय असते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नेमकं काय असते. नाही सर्क्युलर तर असते, म्हणजे तो पार्टिकल काय करणार बेटा, टुकू 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 पेरिफेरीवरती बाउंड्रीवरती सर्कलवरती फिरणार आहे का नाही. म्हणजे आपण असं म्हणूया का, इट इज मोशन ऑफ ए पार्टिकल, अरे आपल्या भाषेत लिहू शकतो ना आपण, इट इज मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल, म्हणू शकतो आपण. येस, मोशन ऑफ ए पार्टिकल टुकू टुकू अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, पण एक कंडिशन आहे, विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. तो ओमेगा, ओमेगा तो फिरणारा त्याचा जो ओमेगा आहे का नाही तो कसा पाहिजे, कॉन्स्टंट. झाली डेफिनेशन. अरे समजे की नाही समजे, ठीक. सो नुसता रट्टा मारायचा नाही, हा सब्जेक्ट नुसता रट्टेबाजीचा नाही, अंडरस्टँडिंगचा, म्हणजे वी कॅन राईट. इज दॅट ओके? ह्या नोट्स नको लिहू, हे सगळं तुला प्रोव्हाइड करणार मी. लिहायचं काय तुला, फॉर्म्युला फॉर न्यूमेरिकल सॉल्व्हिंग, ठीक आहे ना. डन. सो ए ची बघा 2 लिहा बोललो मी, ओके. ओमेगा स्क्वेअर आर आणि व्ही स्क्वेअर बाय आर. डन. चला आता पुढे सरकू आपण. बरं सगळ्यांना माहिती आहे मग शिकलो मी, सेंट्रिपेटल टुवर्ड द सेंटर, टुवर्ड द सेंटर, ओके. मायनस आर कशामुळे कळाले ना, पोझिशन वेक्टर. आता समजा इकडे हा जो पार्टिकल आहे त्याला पॉइंट करायचे, ही जी समजा तुम्ही सगळे विद्यार्थी आहे, मी टीचर आहे, सगळे कोणाकडे पाहत आहेत, टीचरकडे, ठीक आहे. हे सगळे विद्यार्थी आहेत, टीचर कुठे, सेंटरला. अरे सर बेटा, तर हा जो सेंट्रल पॉइंट आहे तो सगळ्यांकडे पाहिजे ना. आता मी विद्यार्थ्याकडे पाहतो, इकडे इकडे इकडे, अरे सर मी इथे जाऊन बसलो, मी पहिल्या विद्यार्थ्याकडे पाहिलं, दुसरा तिसरा चौथा पाचवा, समजे की नाही समजे. सो हा रेफरन्स पॉइंट आहे जो सेंटर आहे, ठीक आहे ना. मी इथून त्या विद्यार्थ्याकडे पाहतोय म्हणजे तिकडं आर वेक्टर ड्रॉ करा, समजे. आणि प्रत्येक सेंट्रिपेटल फोर्स प्रत्येकाला कुठे ओढतोय, सेंटरकडे. आणि तुम्हाला माहिती एफ इज एम ए, पण एफ नेट इज एम ए नेट. आता काय बोलायचं, सिंगल असेल एम ए चालतं. सो बेटा हा फोर्स प्रत्येकाला कुठे ओढतोय, टुवर्ड द सेंटर, म्हणून तर ती सर्क्युलर मोशन मेंटेन होतीये. मग ओढलंय माझ्याकडे म्हणजे फोर्स माझ्याकडे टुवर्ड द सेंटर, तर ऍक्सलरेशन पण माझ्याकडे, मासला डायरेक्शन असते, मग ऍक्सलरेशन सेंटरकडे. बघ बघ दिसलं का, सेंटरकडे. आणि मी पाहतो तिकडे, म्हणजे पोझिशन वेक्टर तिकडे. दे आर अपोजिट, दे आर अपोजिट, एंटी पैरेलल. कम ऑन, दे आर एंटी पैरेलल. तो क्या सारे बच्चे समझ रहे हैं व्हाई देयर इज नेगेटिव साइन इन बिटवीन दिस, ठीक है. नॉन युनिफॉर्मचा अर्थ पटकन सांगायचा सगळ्यांनी मला. अरे स्पीड वाढल नाही तर कमी होईल. हमने कुछ देर पहिले देखा सर, इकडे पहा ओमेगा वाढतोय म्हणजे अल्फा त्याच्या डायरेक्शन मध्ये, आणि ओमेगा समजा 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 ओमेगा वरती आहे पण अल्फा खाली आहे, डिक्रीजिंग स्पीड. समझे की नाही समझे. वेलोसिटी इज टॅन्जेन्शियल, कोणती लिनियर, कोणती लिनियर. लिनियर. अँग्युलर कुठे, वरती नाही, ऍक्सियल. आता तुझ्याकडे नोटबुक पाहिजे, हे पटकन लिही नाही तू. थीटा अँड ओमेगा ऍक्सियल वेक्टर्स. कम ऑन, थीटा अँड ओमेगा ऍक्सियल वेक्टर्स. ह्या टोळीत अजून 1-2 जण येणार, टॉर्क येणार, अँग्युलर मोमेंटम येणार. सो 4 जण जाणार त्या ऍक्सिस वरती. कोण कोण, सध्या तर थीटा ओमेगा आहेत, ह्या टोळीत अजून 2 जण येणार. कोण कोण, टॉर्क येणार, येल येणार, ठीक आहे. चला इथपर्यंत सगळेजण आले का. नॉन युसेम म्हणजे वेलोसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असायचं की कारण नाही, ठीक आहे ना. आणि मग आता नीट पहा, बदलवणार कोण आहे बाळा, अँग्युलर ऍक्सलरेशन, ज्याला आपण काय बोलतो बच्चा, डी ओमेगा बाय डीटी. कम ऑन, डी ओमेगा बाय डीटी. 2 मार्काला फरक येऊ शकतो. किती पॉईंट लिहिणं गरजेचं बेटा आपल्याला, 4. आता 2 फोर्सेस आहेत, सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल. आता विषय असा आहे बालमित्रांनो, 1 बाय 1 जाऊ आपण. पहा सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल. बेटा डायग्राम जरा नीट पहा बरं. सेंट्रिपेटल कडे पहा एकदा. तुला एक पार्टिकल दिसतोय, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, पटपट बोल. चला कसा फिरतो बाळा तो, क्लॉकवाईज. काय दिसतंय बेटा तुला, सेंट्रिपेटल टुवर्ड द सेंटर. वेलोसिटी किंवा डिस्प्लेसमेंट लिनियर वाले कसे, टॅन्जेन्शियल आहे की नाही, अँगल 90, हे सगळं आपलं डन. बाळा
सेंट्रीपेटल फोर्स एका मार्काला डेफिनेशन येऊ शकते इंडिव्हिज्युअल. सेंट्रीपेटल फोर्स इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. यस ऑर नो? हे बघ ना, अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. आणि मग त्याची डेफिनेशन कशी लिहिणार फ्युगलची? अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर. लेकिन सर ये होता क्या है? दे आर इन टू फ्रेम्स पाथ. मी सांगतो तुला, डोंट वरी. हा पॉइंट घ्या एकदम, हा नंतर घेऊ. कम ऑन. इट इज कंसिडर्ड इन इनर्शियल फ्रेम ऑफ द रेफरन्स. आणि हा नॉन इनर्शियल. सर ये क्या होता है? काय इनर्शियल आणि नॉन इनर्शियल काय? पा फिजिक्स मध्ये अगदी सोप्या भाषेत सांगतो. नॉन इनर्शियल शब्द आहे का नाही? इनर्शिया माहिती आहे सगळ्यांना? इनर्शिया, व्हॉट इज इनर्शिया? करेक्ट, इन इट्स ओरिजिनल स्टेट. मग ती रेस्टवाली असो आहे की नाही? इनर्शिया म्हणजे काय की त्याच स्टेटमध्ये आम्हाला राहू दे, आम्हाला डिस्टर्ब करू नका. मग आम्ही रेस्टमध्ये असेल रेस्टमध्ये राहू दे, मोशनमध्ये असेल मोशनमध्ये राहू दे. बेटा नॉन इनर्शियल शब्द जेव्हा कधी येईल ना त्याचा अर्थ लक्षात ठेवा. नॉन म्हणजे नॉट, नॉन म्हणजे नॉट, नॉट झिरो, नॉट झिरो. आणि काय नॉट झिरो? ए नॉट झिरो. अरे काय नॉट झिरो? ए नॉट. सगळेजण कसं लक्षात ठेवणार? बाबा कारली जेडीबुटी. नॉन म्हणजे नॉट, काय नॉट? ऍक्सेलरेशन. अरे सगळा हिरो कोण आहे? ऍक्सेलरेशन. तू म्हणजे नाही सर फोर्स आहे. आता मला सांग, घरात आई आणि वडील, घर कोण कंट्रोल करतं? आई. पप्पा कोणाचं ऐकावं लागतं? आईचं. अरे आईचा आवाज वाढला, पप्पाचा आवाज प्रत्येक घरात यायचे. अरे बरोबर की नाही? सो एफ इज एम ए. ऍक्च्युअल फोर्स, फोर्स म्हणजे वडील. ए इज लाईक मदर, पण घर आई कंट्रोल करते लाईक धिस. खरा हिरो कोण आहे? ऍक्सेलरेशन. अरे का लगा आता नीट आहे का? हे ऍक्सेलरेशन इज नॉट झिरो. सगळ्यांनी मला सांगा, तुम्ही राहट पाण्यात बसले. आता तुम्ही त्या राहट पाण्यात आहे आणि तुमचा फ्रेंड खाली उभा आहे. आता दोन फ्रेम झाले ना. कशा? एक तुम्ही स्वतः पाळण्यात येत, ही एक फ्रेम झाली स्वतःवरती, आणि तुमचा मित्र खाली आहे तो पाहतोय, ही एक फ्रेम झाली. समजे की नाही? समजे. यस. मित्र खालून पाहतोय, इनर्शियल. ए झिरो. अलग लक्षात. आणखी एक महत्वाचं वाक्य फिजिक्स मध्ये, ऑब्जर्वर हमेशा अपने आप को रेस्ट पर मानेगा. ऑब्जर्वर हमेशा अपने आप को, कारण की जोपर्यंत तुम्ही शांत नाही तुमचा अभ्यास नीट होत नाही. फिजिक्स ऑब्झर्वेशन करताय तर तुम्ही शांत राहून अभ्यास करणं गरजेचं आहे. अलग लक्षात. आता एक जो बाहेर उभा आहे त्याची फ्रेम काय झाली? इनर्शियल. का? ए झिरो. अरे तो कुठं हलतोय? शांत बघतोय. पण तुम्ही तर पाळण्यात आहे, मग तुमचं ऍक्सेलरेशन झिरो राहील का? यू आर मुव्हिंग, मीन्स ए इज नॉट झिरो. समजे की नाही समजे? इफ यू आर ऑन द बोकांडी ऑफ द ऑब्जेक्ट, तुम्ही जर ऑब्जेक्टच्या बोकांडी असाल म्हणजे तुम्ही स्वतः पाळण्यात बसलेले, तुम्ही स्वतः मूव्ह करताय, तुम्हाला झटका बसतोय, जर्क बसतोय, ए इज नॉट झिरो. ही फ्रेम कोणती आहे बच्चा? नॉन इनर्शियल. समजे की नाही समजे? मग विषय तोच आहे, फक्त सेंट्रीपेटल आहे म्हणजे ऑब्झर्वर बाहेरून बघतोय, सेंट्रीफ्युगल आहे म्हणजे ऑब्झर्वर स्वतः पाळण्यात बसलाय. क्लिअर झालंय का नाही झालं? पुढच्या महिन्यात जत्रा येणार आहे. अरे का नाही सगळ्यांना? ठीक. आता पहा रिअल आणि सुडो फोर्स. ए बेटा हा रिअल आहे, जो बाहेरून पाहतोय तो रिअल आहे ना, ओरिजिनल आहे. आणि सुडो म्हणजे काय? रिअल नाहीये. कशामुळं? ऍक्सेलरेशन इज नॉट झिरो. पहा ना, आपण न्यूटनचे इक्वेशन जेव्हा जेव्हा वापरले तिथे गोल्डन स्टेटमेंट तुमच्या टीचरने सांगितलं असेल, नाही तिथे विसरले असतील, नाही तर तुम्ही विसरले असाल. न्यूटनचे इक्वेशन तेव्हा चालतात जेव्हा ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. न्यूटनचे इक्वेशन्स तेव्हा चालतात जेव्हा ऍक्सेलरेशन, इफ ऍक्सेलरेशन इज नॉन युनिफॉर्म, न्यूटनचे इक्वेशन चालणार. और मैं इधर बघना, इट इज नॉट जीरो, इट इज वेरिंग. तो यहाँ पर जो भी फोर्स होगा क्या वो रियल होगा? वो तो सुडो होगा. समझे की नहीं समझे? सुडोचा अर्थ फक्त नॉट रियल एवढं लक्षात ठेव. सुडोचा अर्थ इमॅजिनरी वगैरे नाहीये. काय म्हणायचं? नॉट रियल. इज दॅट ओके? लास्ट पटकन लिहून घ्या फॉर्म्युला. एफ इज एम व्ही स्क्वेअर बाय आर असं लिहा. एफ इज एम व्ही स्क्वेअर बाय आर. तुला बोर्डला काय कोणी वेक्टरवर प्रश्न विचारणार नाही आणि वेक्टर म्हणजे काय फार मोठा मुद्दाही नाही. जसं ऍक्सेलरेशन सारखं आहे तसंच फक्त फोर्सचे डायरेक्शन. बरं का? ऑब्विसली ना, सेंट्रीपेटल आहे, कुठं खेचला जातोय पार्टिकल? सेंटरकडे. बरोबर आहे ना? आणि पोझिशन कुठे बेटा बाहेर, म्हणजे दोघांमध्ये काय साइन येईल? मायनस. फ्युगल मध्ये काय बाळा? पार्टिकलला सेंटरकडनं बघितलं तर अवे, आणि फ्युगल सुद्धा अवे, एकच डायरेक्शन झाल्यामुळे प्लस. समजे की नाही समजे? तुला 2 मार्क आलं तर 4 पॉईंट लिहायचे, 3 लिहून जमणार नाही, अर्धा मार्क जाणार. 2च लिहिले तर 1च मार्क भेटणार. समजे की नाही समजे? चला, तू म्हणशील सर 5वा पॉईंट काय लिहायचा? 5वा एखादा क्रिएट करायचा चालतं बोर्ड मध्ये. काय करायचं? तिथं लिहायचं जे आपण आता एक्झाम्पल डिस्कस केलं. राईट? ऑब्झर्वर इट सेल्फ
ऑब्झर्वर इटसेल्फ इन द जायंट व्हील. एक्झाम्पल लिहून टाक इथे. ऑब्झर्वर फ्युगल मध्ये ऑब्झर्वर हिमसेल्फ इन द जायंट व्हील. आलं का लक्षात? ऑब्झर्विंग हिमसेल्फ. इथे काय म्हणणार मी सेंट्रिपेटल मध्ये? ऑब्झर्वर नाही, आपण काय म्हणणार? ऑब्जेक्ट इज इन द जायंट व्हील अँड ऑब्झर्वर ऑब्झर्विंग फ्रॉम द ग्राउंड. नाही समजे? जे डिस्कस केलं तेच लिहा. ऑब्झर्वर ऑब्झर्विंग हिमसेल्फ इन द जायंट व्हील, आणि इकडे काय म्हणणार आपण? ऑब्झर्वर ऑब्झर्विंग फ्रॉम द ग्राउंड वेअर ऑब्जेक्ट इज इन द जायंट व्हील. अरे इज दॅट ओके? चला, म्हणजे काय होईल, एखादा जरी राहिला तर तो ऍडजस्टमेंट आणि एक्झाम्पल चालतं. चला, सगळ्यांनी लहानपणी एक्झाम्पल केलं असं ना, एखादं डबडं घेतलं, एखादा तांब्या घेतला, एखादा ग्लास घेतला, पाणी फुल भरवलं, केलं का नाही केलं? हे किती जणांनी एक्सप्लेन केला? हा हात वरती करा. पाणी भरायचं तांब्यात ग्लासमध्ये आणि गोल 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 फिरायचं. पाणी खाली पडायला पाहिजे तुम्हाला वाटतं, पडतच नाही. का बरं नाही पडत? का बरं नाही पडत पाणी? हा नाही, काय होतं, तो जो व्हर्टिकल पॉईंट आहे, इंटरेस्टिंग पॉईंट, तुलाच वाटतं पाणी खाली पडायला पाहिजे, परंतु ते मोशन मध्ये तो असाच तांब्या घेऊन डोक्यावर टाक, गडगड पडून जाईल पाणी. जेव्हा गोल गोल मोशन होत असते त्या पॉईंटला काय होतं, तो जो समजा ह्या पॉईंटला घ्या, सेंट्रीफ्युगल फोर्स हवे आहे का नाही, त्या पॉईंटला त्या पाण्याचं जे वेट आहे टुवर्ड द सेंटर, हे दोघं एकमेकाला काय करतात? बॅलन्स. आणि बॅलन्स झाल्यामुळं ते पाणी खाली पडत नाही. कालं की नाही कालं? ठीक आहे. पटकन वेक्टर रिलेशन मला सांगा, दोन पैकी कोणतं करेक्ट आहे? हा, फर्स्ट का सेकंड? आता डायरेक्ट आन्सर देण्यापेक्षा मी आधी शिकवतो आणि मग तुम्ही विथ कॉन्फिडन्स म्हणायचं सर ए का बी. याचाच फायदा परत सीईटीला होईल, जेडब्ल्यूला होईल. इज दॅट ओके? चला, आणि आपला 12वा चॅप्टर कमिंग आहे, ज्याच्यामध्ये आपण तो अख्खा चॅप्टर त्याच्यावरती आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये आपल्याला डायरेक्शन द्यायची. त्याच्यामुळे आता शिकवतोय तिथे परत वेळ जायला नको. बघ, राईट हँड पाम रूल पण आहे, थंब रूल पण आहे, राईट. पण इथे मी तुला थंब रूलने शिकवतो. बघ, आता मला सगळ्यांनी एकदा सांगा की सर्क्युलर मोशन होतीये, म्हणजेच तो सर्कल दोन पैकी कसाही लावला तर बात वही है. लेट अस कन्सिडर अँटी क्लॉकवाइज मोशन. कम ऑन, कशी कन्सिडर करू बेटा आपण? आपल्याला काही घेणं नाही, कशी असू द्या, फक्त एक सेन्स आपण कन्सिडर करून टाकू. हर्षल, मी ह्या दोन डायग्राम्स काढल्यात, ह्या दोन्ही सेम आहेत का वेगवेगळ्या आहेत? थोडं पटपट बोला, म्हणजे बुस्टर कोर्स 2028 पर्यंत गेला नाही पाहिजे, 27 पर्यंत का व्हायना संपला पाहिजे. पटापट पटापट बोला, नाही आलं तर घाबरायचं काही कारण येत नाही म्हणून तर तुम्ही माझ्याकडे आले. हा बोला पटकन. सेम आहेत का नाही? फक्त ही जी उभी आहे काहीच नाही, आपण फक्त आडवी केली, याच्याबद्दल काही बदल केलेले नाही. टू अंडरस्टँड? ठीक आहे. चला बालमित्रांनो, कोण कोण कॅरेक्टर दिसत आहेत? व्ही, ओमेगा, आर, है ना. व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी बोलायचं. व्ही म्हणजे मग बाळा कोणता तरी एक पॉईंट घे. हे बघ, हे बघ, हा पॉईंट घेतला आपण, ठीक आहे ना. ठीक आहे, बघ, हा पॉईंट घेतला आपण, ठीक आहे. तर ह्या सर्कलमध्ये बच्चा इथे घेऊ आपण, काही अडचण नाही, कोणताही घ्यायचा आपल्याला, एक पॉईंट घेऊ आपण. ओके सर, ठीक आहे, बात वही आहे. अँटी क्लॉकवाईज चाललाय, मग लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी दाखवू? अँटी क्लॉकवाईज. टॅन्जेन्शियल. समजा मोशन संपली तर ब्रेकिंग पॉईंट होईल, तो क्वेश्चन येतात त्या सीईटी मध्ये, आलं लक्षात? टिंग असं उडून जाईल टॅन्जेन्शियली, ठीक आहे. सो बच्चा लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन काय झाली? ही. इज दॅट ओके? ओके सर. पुढचा कोण आहे? एक ओमेगा आहे, एक आर आहे. आर कोण आहे? आर पोजीशन वेक्टर. रेडियस नाही, आपण छोटे बच्चे देतो, आपण रेडियस काय देतो? आपण अब क्या कहेंगे? पोजीशन वेक्टर. काय काय म्हणतात बेटा? पोजीशन. पोजीशन नेहमी कुठून दाखवली जाते? सेंटर पासून. सेंटर पासून, सेंट्रल पॉइंट. आर वेक्टर, हा व्ही वेक्टर. झाले दोन कॅरेक्टर आपले एकदम इझिली. ओमेगा वेक्टर कसं? अच्छा, इथं राहिले सर, हे काय व्ही कसं दाखवू बच्चा? हे बघ, हा पॉइंट असेल तर हा बोर्डच्या आतमध्ये घुसेल दिसवे. अरे सर नो, कळतंय ना? बरं, नाही नाही, टॅन्जेन्शियल 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 आतमध्ये नाही. अरे टॅन्जेन्शियल झाला ना तो, व्ही टॅन्जेन्शियल आहे, ठीक आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सर्कल कन्सिडर कर आणि टॅन्जेंट काढ, झाली. बरं, आर, हे काय आर? अरे जड ओके, समजे की नाही समजे? ठीक आहे, तू असं बेंचची फळी आहे, त्याच्यावर असं सर्कल कन्सिडर कर. ठीक आहे, हे झालं ती टॅन्जेंट त्याला हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, आणि त्यालाच 90 डिग्री मध्ये आर होईल, बिकॉज रेडियस अँड व्हेलॉसिटी आर परपेंडिक्युलर. अरे येस और नो बेटा? क्लिअर झाले की दोघं? ओमेगा कसा दाखवू फास्ट मध्ये सांगा? कसा? ऍक्सियल. शिकवलं ना तुला कशाने? राईट हँड थंब रूल. बघ करून बघ. चला, पार्टिकल कसा चाललाय? अँटी क्लॉकवाईज. बोट फिरवा, फक्त पार्टिकल डायरेक्शन बोट फिरवा. कमान, हे बघ
कुठे येईल? बाहेर. बाहेर दाखवत येत नाही म्हणून तर मी ती डायग्राम घेतली रेफरन्सला. हे बघ हे बघ, आहे की नाही? कुठे गेला थंब? कारण की हॉरिझॉन्टल सर्कल आहे वरती. हो बेटा, वरती गेला. कोणता वेक्टर आला? थीटा. म्हणजे ज्याच्या डायरेक्शन मध्ये कोण असतो बेटा? आणखी एक झालं. आणि हा बाहेर, बात वही आहे. आता कोणतं रिलेशन करेक्ट आहे जरा सांगा. करेक्ट आणि रॉंग चेक करण्यासाठी मी जे वाक्य बोलतोय नीट ऐक बरं का. ए बेटा, पिक्चर मध्ये अगोदर कोण दोघं होते? तीन पैकी कोण दोघं काढली मी अगोदर? यस और नो? बाळा, पहिल्याला दुसऱ्याच्या अबाउट फिरवायचं. पहिल्याला दुसऱ्याच्या अबाउट फिरवायचं. हे माझं वाक्य इथंच नाही, कुठेही चालेल ते. पहिल्याला दुसऱ्याच्या, मी करून दाखवतो. इथे पहा बरं, मला एक साधी गोष्ट सांगा. ए बेटा, तू जेव्हा सर्क्युलर मोशन केली, टुकू 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 टुकू, हा पहिला पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट, आपण लॉ आधी करेक्ट करू. हा पहिला पॉईंट आणि हा. ए बेटा, पहिल्याचं नाव दिलं ए, दुसऱ्याचं नाव दिलं. पहिल्याचा पोझिशन वेक्टर आर ए वेक्टर, दुसऱ्याचा पोझिशन वेक्टर आर बी वेक्टर. सही की गलत? यस सर. आणि मग प्रत्येकाने पुढचा उजवा हात घ्या, पटकन आपला उजवा हात काढा. हा, बेंचवरती ठेवा, बेंचवरती. आपला जो गोल सर्कल आहे तो बेंचवरती होता का नाही? बेंचच्या प्लेन मध्ये. हा, तुझे बोटं फिरव असे अँटी क्लॉकवाईज, फिरव बोटं फिरव. थंब वरती चालला का नाही चालला? सांगा बरं मला, थीटा वरती गेला का नाही गेला? मी कोणाला कोणाच्या बोट फिरवलं? आर ए ला आर बी च्या अबाउट. यस और नो? मग मी असं म्हणू का, आर ए वेक्टर चा क्रॉस घ्या आर बी सोबत, तो हमको मिलेगा प्यारे बच्चों थीटा. और ये बात पूरे फिजिक्स में ट्रू है. समझे की नाही समझे? मग आता मला सांगा, इथे मला व्ही पाहिजे. टार्गेट कोण आहे बेटा? बेटा व्ही. चला मग व्ही कडे पहा बरं. व्ही, आता व्ही भेटणार कसा? ए इथं बघ ना बेटा. अरे रिझल्ट कोण भेटला? थीटा. थीटा भेटला कसा? आर ए को घुमाया आर बी की तरफ. अरे सर नो, आर ए अबाउट आर बी. कसा फिरला? आर ए अबाउट आर बी, मिला थीटा. अब मुझको चाहिए वी. अरे सर नो बेटा, वी कसा भेटेल? पहा बरं फिरून. तुमचा हा हॉरिझॉन्टल सर्कल आहे ना खाली. अरे सर नो, हा वरती कसा भेटेल? बघ ना, हा जो ओमेगा आहे तो वरती आहे का नाही? थीटा म्हणजे आपल्याला ओमेगा पाहिजे ऍक्च्युली. कोण पाहिजे? आणि तिथे डायरेक्शन मध्ये असतात. अरे सर नो बेटा, बेटा ओमेगाला आरच्या अबाउट जर फिरवलं तर व्ही आतमध्ये जाईल का नाही? बघ ना, ओमेगाला आरच्या अबाउट फिरवलं तर आतमध्ये जाईल का नाही? ओमेगा वरती आहे आणि इकडचा पॉईंट घे, आर पुढे आहे. ओमेगाला आरच्या अबाउट फिरवा, इकडे व्ही भेटेल. नाही समजे? हे फर्स्ट रिलेशन करेक्ट आले. परत एकदा करून बघू आपण. आपण ही डायग्राम घेऊ. ओके, हा एक पॉईंट घ्या. आता व्हेलॉसिटी सरळ सरळ वरती जाईल का नाही? कारण की प्लेनच व्हर्टिकल आहे. ह्या बघ, ही झाली टँजेंट व्हेलॉसिटी. हा आपला आर वेक्टर आहे. मग आता ओमेगा कुठे येणार आहे? बाहेर. बर, बाहेर आला ना असा. हे बघ बरं, ओमेगाला ह्या आरच्या बोट फिरवा. नाही समजे? ओमेगा बाहेर आहे का नाही? कन्सिडरिंग अँटी क्लॉकवाइज मोशन, ओमेगा बाहेर आहे का नाही? आहे ना बाहेर. बर, म्हणजे आता ओमेगा माझा पहिला वेक्टर आहे, पहिला जो बाहेर आहे, त्याला आरच्या अबाउट फिरवा. आर माझा दुसरा वेक्टर आहे. हे बघ ना, ओमेगाला आरच्या अबाउट फिरवा. अरे बरोबर नाही? हे येतं की नाही वरती? अरे जाते की नाही वरती? समजे की नाही समजे? सो पहिला चॅप्टर आहे आणि राईट हँड थंब रूल आहे म्हणून मी एवढाच रूल दिला. आपल्याकडे पाम रूल पण आहे, पण वेळ नाहीये कारण की हा बुस्टर कोर्स आहे. समजे की नाही समजे? चॅप्टर मध्ये जो रूल आहे मी तो एक्सप्लेन केला. आता हा रूल एखाद्या मार्काला एक्झाम मध्ये येऊ शकतो, म्हणजे जुन्या बोर्ड मध्ये विचारायचा, एवढ्यात तर काही विचारणार नाही. पण जर विचारलं तर काय म्हणणार बेटा आपण? बरं, रूल कळालाय का सगळ्यांना अगोदर? हे लक्षात ठेव. पहिल्या वेक्टरला दुसऱ्या वेक्टरच्या अबाउट फिरव, रिझल्टंट तुला भेटून जाईल. फक्त मला रिझल्टंट थीटा पाहिजे होता म्हणून मी ओमेगा पाहिजे होता म्हणून मी ती ऍडजस्टमेंट केली. अरे लक्षात आलं की सगळ्यांना? इथे गेटिंग? व्ही पाहिजे होता, ओमेगा बोललो मी. रिझल्ट कोण पाहिजे होता? व्ही पाहिजे होता. मला जो पाहिजे होता मी त्याच्या अकॉर्डिंग बाकीच्या दोघांना फिरवलं. इज दॅट ओके? सो गोल्डन स्टेटमेंट, पहिल्या वेक्टरला दुसऱ्याच्या अबाउट फिरवा. हे डोक्यात ठेव, पहिल्या वेक्टरला दुसऱ्याच्या अबाउट फिरवा. आणि हॉरिझॉन्टल सर्कलचे एक एक्झाम्पल लक्षात ठेव. चला, राईट हँड थंब रूल परीक्षेत जर आला तर कसा लिहायचा बेटा? असा लिहायचा, जे आपण शिकलो तेच लिहायचं. राईट हँड, ठीक आहे ना? थोडक्या मोडक्या भाषेत इंग्रजी जॉईन करा. कन्सिडर राईट हँड, कन्सिडर राईट हँड.
कर्ल फिंगर्स. बरं असं म्हणा, कन्सिडर राईट हँड विथ फिंगर्स कर्ल्ड अँड थंब स्ट्रेच्ड. कन्सिडर राईट हँड विथ फिंगर्स कर्ल्ड अँड थंब स्ट्रेच्ड. इफ कर्ल्ड फिंगर्स shows sense of rotation. Curled fingers show sense of rotation. म्हणजे clockwise असो नाही तर अँटी क्लॉकवाईज असो. Stretched thumb will give direction of angular velocity. म्हणजे इथे ऍक्च्युली किंवा डायरेक्शन ऑफ मोशन. अलग लक्षात. जसं की आपण गोलबोट फिरवले, फिंगर्स कर्ल्ड अँड थंब स्ट्रेच्ड. इफ कर्ल्ड फिंगर्स शो सेन्स ऑफ रोटेशन, थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ मोशन. जसं की आपण थीटा होता तो वरती का गेला, राईट हँड थंब रूल मुळे. अरे कळले सगळ्यांना? ते काही विचारलं जात नाही, हे रिलेशन करेक्ट आलं. कळते सगळ्यांना? अँग्युलर स्पीड ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इज, बोर्डच्या क्वेश्चन मध्ये येणारा क्वेश्चन आहे. क्या करेंगे बेटा? आता ऐका सगळ्यांनी, मला सांगा मग अशी आपण केलं होतं बच्चा, सगळ्यात अगोदर थीटा, नंतर ओमेगा, नंतर अल्फा. सगळेजण मोठ्याने बोला. थीटाचा रेट ऑफ चेंज ओमेगा, ओमेगाचा रेट ऑफ चेंज, बरोबर आहे का नाही? याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, हा भेटतो, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, हा भेटतो, हे एक लॉजिक. आणि बालमित्रांनो, ओमेगा इज डेल्टा थीटा बाय डेल्टा टी. सही की गलत? किंवा यालाच आपण लिहितो बच्चा डी थीटा बाय थीटा एज अ फंक्शन ऑफ टाइम आलं तर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. आणि अशा टाइपचा जर क्वेश्चन आला तर आपण कहेंगे बेटा डेल्टा थीटा बाय डेल्टा टी. बालमित्रांनो, एक राऊंड मारला, काय बोललो मी? एक राऊंड मारला तर ओमेगा इज इक्वल टू थीटाला मी 2 पाय केलं तर काय अडचण? क्योंकि सर एक राउंड मारला, एंगल किती झाला 2 पाय. आणि एक मोशन झाली की आपण म्हणतो त्या टाइम पिरियडला कॅपिटल. तो क्या मुझे फॉर्मूला मिल गया? ओमेगा इज 2 पाय बाय टी. कहां से आया प्यारे बच्चों? फ्रॉम हियर. इज दैट ओके विथ एव्हरीवन? आणि मग आता मला इथे क्वेश्चन आहे अँग्युलर स्पीड ऑफ सेकंड हँड, तर मला ते म्हणतील मिनिट हँड, आवर हँड. समजे की नाही समजे? तर आपण सेकंड हँड काढू, बाकी दोन घरी करा. सांगा मला अँग्युलर स्पीड पाहिजे. ओके सर, ओमेगा. कोणाचा पाहिजे बालमित्रांनो? सेकंड हैंड ऑफ अ क्लॉक. कोणाचा पाहिजे? सेकंड हैंड एंगुलर. ओके सर, तो मुझे क्या होना जरूरी है सर? उसका एक राउंड होना जरूरी है. टुकु 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 कोई भी एक राउंड केला तो 2 पाई एंगल तो बनेगा ही बनेगा. लेकिन सर इंटरेस्टिंग चीज क्या है? कैपिटल टी ऑफ दैट सेकंड हैंड. अरे सर नो बेटा, सो व्हाट इज कैपिटल टी ऑफ द सेकंड हैंड? हाँ, सेकंड हैंड टुक 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 एक राउंड मारला 1 मिनिट होतो. आणि 1 मिनिट म्हणजेच, तो प्यारे बच्चों क्या ये आंसर पाई बाय 30 आया? मजा आया की नाही आया? ठीक आहे ना. हा, मग घरी गेल्यावर काय करायचे? कधी करून आवर हँड म्हटले असते तर टी च्या जागी फक्त मी किती केलं असतं? 2 पाय तो वैसे रहता. आवर हँड म्हणले असते तर, अरे हे सेकंड हँड झालं. मला समजा मिनिट हँड म्हटले असते किंवा आवर हँड म्हणले असते. अरे मिनिट काट्याने पण 1 राउंड मारला असता तर अँगल तर 2 पाय झाला असता 1 राउंड मध्ये. समजे की नाही समजे? आणि टाइम पिरियड मिनिट काट्याने 1 राउंड मारल्यावर किती वेळ होतो? 1 तास होतो. 60 मिनिट्स है की नाही? 60 मिनिट्स. पण मिनिटात घेतो का आपण? या युनिट सेकंड मल्टिप्लाय बाय. समजे की नाही समजे? आवर बोलले असते तर, हा आरती. अरे इंटू इंटू कशाला करायचं? सगळ्यांनी त्या काट्याकडे पहा. ते नन्ना मुन्ना ते तो प्यारासा छोटासा दिस लागतो. त्याने जर तो आता कुठे? आता सध्या कुठे? तास काटा आता सध्या कुठे? 8-9च्या मध्ये ना. परत त्याने गोल चक्कर मारायचा आणि तिथंच यायचं. किती वेळ होईल? आता कुठं पळून जाऊ? अरे गोडुल्या, तो सध्या समजा 9 वरती आहे तर 10 वर जाईन, 11 वर जाईन, 12 वर जाईन. चक्करा नकरा चक्करा नकरा 1 राउंड होईल त्याचा. 1 राउंड झाल्यावर 12 नाही का तिथं आकडे सगळे, म्हणजे 12 तास होतील ना ते. तो फिजिक्स को कुछ ऐसे समझना है बेटा की 12 तास होतील आणि 1 तास म्हणजे 36 सेकंड. 60 × 60 कळतंय का काय चाललंय ते? मोहम शिकता फिजिक्स सारी धावपळच होते. समझो, नाही समजलं तो रोको जरा, सबर करो. बोला ना धक्काबुक्की करणे का नाही. रील पाहता की नाही तुम्ही? थोडं शांतपणे समजून घ्या. नाही पाहा ते भामटा महेश म्हणतोय नाही, तो इतके कोणीच नाही पाहिले महेश. तू 2 तासात 2 GB संपवतो. खरे कुठे हे?
अनलिमिटेड सर, तुम्हाला काय माहिती, तुम्ही वापरता एअरटेल, आमचं जिओ इकडे फुकट आहे. विच फोर्स इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर, सेंट्रिफ्युगल आहे की नाही, अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर म्हटलं असे तर. चला न्यूमेरिकल पॉवर हे सोडू आपण. काय म्हणतात रे बाळा, हे फॅन इज रोटेटिंग ॲट 90. समजा आता बोर्डचा क्वेश्चन आहे हा, बोर्डच्या एक्झाम मध्ये आपल्याला आता. हा काय म्हणतात बेटा आपल्याला ते, फॅन इज रोटेटिंग ॲट 90 RPM म्हणजे काय रे बेटा, फॅनचे पातं फिरतायत आणि ते 90 रोटेशन मारतायत. आता रोटेशनचा अर्थ फ्रिक्वेन्सी. अरे या स्वर्ण बेटा, किती रोटेशन मारले किती वेळेमध्ये, मग मला सगळ्यात अगोदर काय भेटेल बेटा इथं, फ्रिक्वेन्सी. मिनिटाला 90, तर आपण फक्त सेकंदाच्या काढून घेतो कारण की टाइमचा युनिट सेकंड आहे. चला, इट इज देन स्विच ऑफ, बटन दाबलं, आता काय झालं बेटा, तो बंद. इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्होल्यूशन्स, बटन बंद केलं तो फिरत होता, 21 राऊंड मारले मग तो शांत झाला. कॅल्क्युलेट टाइम टेकन बाय इट टू स्टॉप अज्युमिंग फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. थांबायला लागलेला वेळ काढायचा आहे. प्रश्न का आलाय का, उत्तर प्रश्न तर का आलाय का, फिरत होता. कशा पद्धतीने फिरत होता बेटा तो, 90 रिव्होल्यूशन्स पर मिनिट. सगळ्यात अगोदर आपण सगळ्यात महत्त्वाचं राहिलं मगाशी बोलतो होता आपण, जो ओमेगा घेतला बेटा, आता पटकन मला सांगा, त्याला जनरली आपण थीटा बाय टी लिहितो की नाही, एक राऊंड मारल्यावर थीटा होतो बच्चा 2π, आणि याला म्हणतो आपण टाइम पिरियड टी. सो बेटा 2π रेसिप्रोकल ऑफ द टाइम फ्रिक्वेन्सी, माहिती आहे सगळ्यांना है की नाही. सो दुसरा फॉर्म्युला काय बच्चा त्याचा, 2πf. इथं विषय फ्रिक्वेन्सीचा आहे. सो काय रे बच्चा फ्रिक्वेन्सी, 90 RPM, 90 रिव्होल्यूशन पर म्हणजे भागिले मिनिट, 1 मिनिट म्हणजे 7 सेकंद, समजे की नाही समजे, पर मिनिट, पर म्हणजे भागिले मिनिट म्हणजे 60 सेकंड्स. मग हर्षल हे उत्तर कसे दिलं आता, सेकंड, सेकंड नाही पर सेकंड, पर सेकंड. आणि 1988 साली ते हर्ट्स काका होते, त्यांच्या ओनरमध्ये हर्ट्स. अरे येस और नो, मग चला 0 0 3 त्रिक 9 आणि 3 2 1.5 हर्ट्ज झाली फ्रिक्वेन्सी. चला पुढे काय म्हणतात बच्चा आपल्याला, हे स्विच ऑफ झाला. आता बटन बंद केल्यानंतर तो बंद तर होणार आहे बेटा. तो अगोदर फिरत होता का नाही, येस और नो बेटा, म्हणजे तो गोल गोल फिरतोय तर लिनियर नाही. आपण काय घेणार बच्चा, अँग्युलर. आता ओमेगा आणि ओमेगा नॉट सगळ्यांना कळतंय ना, ओमेगा नॉट इनिशियल आणि ओमेगा फायनल. लक्षात ठेवा, ओमेगा नॉट इनिशियल आणि ओमेगा फायनल. आता थांबलाय म्हणजे फायनल स्पीड 0, म्हणजे बाळा ओमेगा विल बी 0 आणि ओमेगा नॉट. आता ओमेगा इज 2πf, तो क्या प्यारे बच्चों अपन लिख सकते हैं 2πf नॉट. त्या अगोदरची फ्रिक्वेन्सी आहे ना f नॉट, तेवढे फिरत होता. सो 2πf नॉट. सो बच्चा 2πf नॉट किती आहे रे, 1.5 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच ओके. हा युनिट राहिलं, काय युनिट लिहू, करेक्ट, रेडियन पर सेकंड. क्योंकि सर सास भी कभी बहू थी. अरे हा थीटा, त्याचा रेट ऑफ चेंज ओमेगा, त्याचा रेट ऑफ चेंज अल्फा. थीटा अँगल नेहमी आपण कशात मेजर करतो बेटा, रेडियन. मग याचं काय झालं, त्याचा रेट ऑफ चेंज म्हणजे रेडियन पर सेकंड, आणि याचं पटकन सांगा रेडियन पर, हा आता परत विसरायचं नाही. चला, सो रेडियन पर सेकंड. ओके, जो काही क्वेश्चन होता त्यातनं सगळं सगळं लिहिलं का नाही, एवढीच तर इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये. हे बेटा काढायचं काय आपल्याला, टाइम कब कैसे क्या निकलेगा, न्यूटनची इक्वेशन आहे जे आपण लिनियर मध्ये मांडले होते, तेच आता आपण कशासाठी मांडू, अँग्युलर मध्ये. चला पहिलं v इक्वल टू यू प्लस एटी होता नाही पटोला, मग काय करून झालं, ओमेगा इक्वल टू प्लस अल्फा टी, पटोट बोला. सेकंड यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वायर, थीटा विल बी, अरे बोलो भाई, ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. चला तिसरं व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2as, असंच म्हणा त्याला. हा बोला बोला बोला, ओमेगा स्क्वेअर, नाही नाही इक्वल नको बोलू बेटा, मी म्हणतो याच हे दिस इज व्हेरी इझी टू यूज, कारण जवळपास 80% सममध्ये ना इनिशियल स्पीड 0 असतो, नाही तर फायनल कोयना 0 असतो. ठीक आहे ना. सो ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर इज 2 अल्फा थीटा. इज दैट ओके. चला माती देखो बेटा, मला काढायचा टाइम, तो बात अगर टाइम की हो रही है तो क्या प्यारे बच्चों ये तीसरा इक्वेशन क्या अपन यूज करेंगे, सर उसमें टाइम है ही नहीं, तो कॉमन सेंस है सर, फर्स्ट एंड सेकंड के अंदर आई कैन सी द टाइम. चला ए बेटा फायनल स्पीड 0, ओके. या फॉर नॉट पण आहे माझ्याकडे, अच्छा ऍक्च्युअली ओमेगा नॉट आहे, म्हणजे माझ्याकडे दोन्ही स्पीड्स आहेत, कमॉन दोन्ही स्पीड आहे. तो प्यारे बच्चों फर्स्ट एंड सेकंड बघ ना, ओमेगा आणि ओमेगा नॉट, विषय अल्फा आणि टीचा आहे, तर मला काय भेटणं गरजेचं आहे, अल्फा. तो कहीं से अगर मुझे अल्फा मिल जाए, कहीं से अगर मुझे अल्फा मिल जाए, तो आई कैन यूज फर्स्ट इक्वेशन.
तो अल्फा देने वाला है कौन? कौन है वो, कौन है वो, कहां से वो आया? यहां से आया. अरे समझे की नाही? तो देखो ना भाई, हे बघ, बात बस थीटा की आहे. आणि मग बाळा राऊंड किती मारले? 90. एका राऊंड मध्ये थीटा किती होतो आरती? 2 पाय. अरे एका राऊंड मध्ये थीटा किती होतो? 2 पाय. म्हणजे मी यालाच म्हणू का थीटा टोटल, तुला कळण्यासाठी आहे की नाही? एका राऊंड मध्ये 2 पाय मल्टिप्लाय बाय 21. म्हणजे टोटल जो काही थीटा आहे ना बच्चा, तो किती आला? अरे मजा आली की नाही आली? नाव सेकंड इक्वेशन बघ ना, थीटा आहे, ओमेगा नॉट आहे, टी माहित नाही, ओके, अल्फा आणि टी स्क्वायर. अच्छा, टाइम भी तो पता नहीं है सर. मग आपल्याकडे थर्ड है, नहीं समझे? अरे भाई इसको हमने एक्सक्लूड थोड़ी ना किया, इसको हमने एक्सक्लूड थोड़ी ना किया. आता बघ ना इकडे ना, अरे फर्स्ट आणि सेकंड फेल झाले तर तिसरं आहे. पहा बरं, ए बेटा बघ, थीटा टोटल आहे, यस सर, दोन्ही स्पीड आहे, ओके सर. आणि मी म्हणल्याप्रमाणे कोणता ना कोणता एक झिरो असतो, डिस्क्या उडाला. बघ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल झालं नाही. थीटा माहिती आहे, ओमेगा माहिती आहे, अल्फा निकल के आया. इज इट ओके? चला मग बाळा, मला कोण पाहिजे होता? अल्फा. तर तिकडनं अल्फा कोण आला बच्चा? जल्दी बोलो. मायनस बी न द्या सोडून. चला, ओमेगा नॉट स्क्वेअर कळतंय सगळ्यांना, अपॉन 2 थीटा. चलो करो जल्दी. ओमेगा नॉट स्क्वेअर किती आला बच्चा? तो 3 पाय चा स्क्वेअर, 3 पाय इंटू 3 पाय, अरे स्क्वेअर है ना, अपॉन बेटा थीटा इज 42 पाय. टुचुक टुचुक. बर, राहिलं का माझ्याकडनं काही? 2 थीटा आहे, ओके ओके ओके. थीटा तर आहे, एक्स्ट्रीमली सॉरी बेटा, आपला 2 राहिला आहे की नाही? हे थीटा टोटल आहे, आपण टोटल अँगल काढला, ओके यस सर. चला, पायला पाय कॅन्सल आउट, अजून 3 ने भाग जाईल, यस सर. मग आता कोण आलं हे? 3 पाय अपॉन 28. आपण असंच ठेवू, 3 पाय बाय 28. आणि अल्फा म्हणजे बच्चा रेडियन पर, ओके. फ्रॅक्शन असू द्या, अडचण नाही, कारण आपल्याला खेळ अजून पुढे नाहीच आहे, तो काटाकाटी होगी. ठीक आहे सर, ओके. अल्फा आला. बात क्या चल रही थी सर? टाइम. हे बेटा तिसरं यूज केलं, राहिले 2. मला असं वाटतं पहिले काम झालंय बघ, ओमेगा आहे, ओमेगा नॉट आहे, अल्फा आणि टी मध्ये अल्फा आहे, बात खत्म. तो आपण पहिला यूज करेंगे. आणि तिथनं टाइम काय होईल बच्चा? ओमेगा, जल्दी बोलो, माइनस ओमेगा नॉट बटे, बहुत बढ़िया. तो चलो यातला कोण डिस्काउंट? फायनली 0. मायनसचं टेन्शन घेऊ नको, बेसिकली हा पण मायनस आला असता, मायनस कॅन्सल असतं. ठीक आहे सर. ओमेगा नॉट बाय अल्फा, ओमेगा नॉट बाय, कमॉन, ओमेगा नॉट इज 3 पाय बटे अल्फा काढला बच्चा आपण, 3 पाय बटे 28. तो प्यारे बच्चों डिस्काउंट हुआ, टाइम आला 28 सेकंड. पहिलं सम आहे, थोडंसं डोकं जाम झालं असेल, पण हे बघ हे 3 इक्वेशन्स होते, तर बरोबर आपण ह्याच्या अबाउट खेळत खेळत ज्याला एक्सक्लूड केलं होतं त्यालाही पिक्चरमध्ये आपण घेतलं, सॉल्व्ह करून टाकलं. दॅट्स इट. प्रॅक्टिस वाढली. आता हे जर समजा आता माझे कसे पाठ येते, तुम्हाला थोडंसं पाठ व्हायला वेळ लागेल. एकदा प्रॅक्टिस झाली की डोक्यात घुसल, रपकन तुम्ही यूज करू शकता. हे नाही तर ते नाही दे. इज दॅट ओके? तो क्या आपण आज यहाँ स्टॉप करें? स्टॉप करायचं, कंटिन्यू करायचं, कंटिन्यू करायचं, तिसऱ्या ॲप्लिकेशनवर जायचं. चला, 3 ॲप्लिकेशन. तर आपल्याला थोडा स्पीड पकडणं गरजेचं आहे. ठीक आहे, 28 हे झालं सोल्युशन. व्हेकल अलाउंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता काय होतं रे बेटा? ऍक्च्युअली काय शिकायचं आपल्याला? ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मला वाटतं आज स्टॉप करू आपण, 5-10 मिनिटचा ब्रेक देऊ, पुढचं लेक्चर कंटिन्यू करू. याच्यात ओके, पण पहा हे होत राहणार आहे. थोडासा बेस अनक्लिअर असल्यामुळं माझं टार्गेट काय होतं ऍक्च्युअली? अर्धा चॅप्टर संपवायचं. पण त्यात काय झालं, ठरवलं टार्गेट होतं की 3 ॲप्लिकेशन घ्यायचे, ते पण नाही झाले. नका का व्हायना, सावकाश जाऊ, पण व्यवस्थित शिकू. चाल कासवाची पण भरवशाची. चल ठीक आहे.